नमस्कार मित्रांनो, आपल्या यमी डिशेस चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत माकुलाचं सुक्क। चला मग व्हिडिओकडे वळूयात। सर्वप्रथम आपण तापलेल्या कढईमध्ये तेल घेणार आहोत। हे मी साधारण 3 माप तेल घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता। त्यात मी थोडंसं चिमूटभर हिंग टाकलेला आहे। त्यानंतर आपण त्यात कांदा टाकलेला आहे, तो देखील उभा चिरलेला। कांदा थोडासा परतत आला की त्यात आपण हिरवं वाटण टाकायचं आहे। हिरव्या वाटणाची रेसिपी तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे। त्यात आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्या गोष्टींचा समावेश आहे। तर जे वाटण आहे, हिरवं वाटण, ते आपण तेलावरती खूप चांगल्या पद्धतीने असं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद व लाल तिखट आपण घ्यायचं आहे, ते देखील आपल्या सोयीनुसार, कारण काही जण थोडं कमी तिखट खातात, काही जण जास्त खातात, व आपल्या चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे। आता आपण त्यात जो मसाला टाकलेला आहे तो आपण आता तेलावरती खूप मस्त पद्धतीने असा परतवून घेणार आहोत। जिथपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतला जाणार नाही तोपर्यंत तो त्या माकुलाच्या आत देखील व्यवस्थित असा लागला जाणार नाही। जेव्हा हा शिजलेला मसाला मध्ये लागतो तेव्हाच त्या माकुलाला खूप छान अशी चव येते। आता हे माकुला मी साफ करून घेतलेले आहेत व ते आता आपण टाकत आहोत। तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही त्या माकुलाचे 4 तुकडे देखील करू शकतात। आम्हाला पूर्ण खायला आवडतं म्हणून आम्ही ते पूर्ण प्रमाणात टाकलेलं आहे व त्याला एकेकाला मसाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने आपण ते शिजवून घ्यायचं आहे। त्यावरती आता आपण झाकण ठेवून वरती थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकण्याचं कारण असं की खाली तो मसाला लागत नाही। साधारण 5 ते 10 मिनिटांनंतर आपण चेक करायचं आहे। हे बघा, थोडंसं पाणी सुटलेलं असणार। त्यानंतर पुन्हा एकदा आपण चमचा द्यायचा आहे। व्यवस्थित वरून खाली व खालचं वर अशी भाजी झाली पाहिजे। त्यानंतर पुन्हा एकदा आपण ते झाकून ठेवलं तरी देखील चालेल, कारण त्यातलं जे पाणी आहे ते आटायला हवं। थोडंसं पाणी आटत आलं हे जाणवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भाजलेलं जे खोबरं आहे त्याची पूड टाकणार आहोत। शिवाय काही जण त्याच्यामध्ये भाजलेला कांदा देखील टाकतात किंवा भाजलेला लसूण देखील टाकतात, परंतु ते टोटली ऑप्शनल आहे, परंतु खोबरं हे कंपल्सरी आहे। त्यानंतर आम्ही गावठी पद्धतीचा गरम मसाला टाकलेला आहे व हे झाल्यानंतर आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आमची ही रेसिपी हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा। हे पहा, अशा पद्धतीने आपली रेसिपी रेडी झालेली आहे व आम्ही ते प्लेटिंग केलेलं आहे। आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा। थँक यू।